अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला, मात्र तो सभागृहाबाहेर राजीनामा दिला आणि त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहाबाहेर केलेली आहे. आणि त्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होतं आणि सभागृहाला मुख्यमंत्र्यांनी माहिती देणेही गरजेचं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती माहिती दिलेली नाही. दुसरीकडं त्याच दिवशी विरोधकाऐवजी सत्ताधारीच आक्रमक झाले. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतरच्या राजीनाम्याचा वर चर्चा न होता समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यावरूनच सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यामुळं विशेषतः सत्ताधाऱ्यांनी तर टायमिंग गाठलं किंवा टायमिंग साधलं आपल्याला असं म्हणता येईल. आणि धनंजय मुंडे यांच्यावरती चर्चा न होऊ देताच त्या मुद्द्यावरती त्यांनी अधिवेशन रेटलं. अबू आझमीच्या मुद्द्यावरती कधीच म्हणजे की धनंजय मुंडेच्या राजीनाम्याविषयी बोललं गेलं नाही आणि सकार शब्दही काढले नाही. विशेषतः विरोधक सुद्धा सभागृहाबाहेर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याच्या ह्याच्यावरून तर आक्रमक झालेले दिसले, मात्र सभागृहात कधीच त्यांनी त्या विषयी चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळं या या मुद्दा न मांडता याला पूर्णतः सरकारने बगल दिलेली आहे धनंजय मुंडेच्या राजीनामा प्रश्न.